पुणे महापालिकेची निवडणूक यंदा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली। मतदारांचे बदललेले प्रभाग आणि मतदान केंद्र तसेच मतदार याद्यांमध्ये नाव शोधण्यासाठीची मतदारांची गडबड अशा कारणांमुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा गोंधळ उडाला होता। तरीही अनेक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। अशातच पुण्यात किती टक्के मतदान झाले तसेच पुण्यातील कोणत्या प्रभागात सर्वाधिक मतदान झाले हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियांका कुलकर्णी, आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह। पुणे महापालिकेसाठी काल 41 प्रभागांमधील 165 जागांसाठी सरासरी 52.42% मतदान झाले। 9 वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये 55.56% मतदान झाले होते। म्हणजेच यंदा मतदानाच्या टक्केवारीत घट झाल्याचं पाहायला मिळालं। महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेला भाग अशी ओळख असलेल्या शिवणे खडकवासला धायरी पार्ट प्रभाग क्रमांक 33 मध्ये सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद करण्यात आली। महापालिकेच्या 41 प्रभागांपैकी या प्रभागात सर्वाधिक म्हणजे 57.81% मतदान झाले। तर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील रामबाग कॉलनी शिवतीर्थ नगर प्रभाग क्रमांक 11 येथे 56.68% मतदान झाले। पुणे महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षाचे तसेच अपक्ष असे 1155 उमेदवार रिंगणात उतरले आहेत। अशातच कोणते उमेदवार विजयी ठरणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे। महापालिका निवडणुकीच्या निकालाचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।